कोणी दाढी वाढवली म्हणजे दिघे साहेब होत नसतो। दिघे साहेब हे व्यक्तिमत्व एकदाच होऊन गेले। त्यांची डुप्लिकेटगिरी करून कोणाला दिघे साहेब होता येणार नाही। त्यासाठी तशी कामे करावी लागतात, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे यांनी केली आहे। राजन विचारे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम ह्या समाज माध्यमांवर मुलाखतीचा काही भाग प्रसारित केला आहे। त्या मुलाखतीमध्ये त्यांनी टीका केली आहे। शिवसेना आणि ठाणे शहर हे वेगळे समीकरण आहे। शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी तळागाळातील अनेक शिवसैनिकांना घडविले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे हे त्यांपैकी आहेत। या दोघांनाही ठाण्यात आनंद दिघे यांचे शिष्य मानले जाते। आनंद दिघे यांच्या निधनानंतर काही वर्षांनी ठाण्यातील शिवसेनेची सूत्र एकनाथ शिंदे यांच्याकडे आली होती। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे, तर खासदार राजन विचारे हे अद्यापही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत। राजन विचारे यांना उद्धव ठाकरे यांनी ठाणे लोकसभा निवडणूक लढवण्याची पुन्हा एकदा संधी दिली आहे, तर दुसरीकडे महायुतीचा ठाणे लोकसभेचा उमेदवार ठरलेला नाही। असे असले तरी राजन विचारे यांनी ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर शहरात नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे। तसेच समाज माध्यमांचा वापरही करण्यास सुरुवात केली आहे। काही महिन्यांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांनी खासदार राजन विचारे यांची मुलाखत घेतली होती। या मुलाखतीमध्ये आदेश बांदेकर यांनी एक प्रश्न विचारला होता। काही जण आपण दिघे साहेबांचे खरे पट्टे शिष्य आहोत असे म्हणतात, नक्की परिस्थिती काय, असे आदेश बांदेकर यांनी राजन विचारे यांना विचारले। त्यावर उत्तर देताना राजन विचारे म्हणाले की दाढी वाढवली म्हणजे दिघे साहेब होता येत नाही। दिघे साहेब हे व्यक्तिमत्व एकदाच होऊ शकते, असे व्यक्तिमत्व पुन्हा होऊ शकत नाही। दाढी वाढवून, चेहरे बदलून, डुप्लिकेटगिरी करून दिघे साहेब किंवा बाळासाहेब होता येत नसते। त्यासाठी तशी कामे करावी लागतात, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे। आता काय चालेल, खुर्ची करता काम करतोय आपण, आज आपल्याच लोकांना उद्ध्वस्त करण्याचं काम करतोय आपण। काही जण असंही म्हणतात की आम्ही पट्ट शिष्य होतो दिघे साहेबांचे, तर खरी परिस्थिती काय होती हो? दाढी वाढवली म्हणजे दिघे साहेब होतो असं काही नाही। दिघे साहेब हे व्यक्तिमत्व हे एकदाच होऊ शकतो, असं व्यक्तिमत्व होणे नाही। आणि त्याची कोण डुप्लिकेटगिरी करून सुद्धा काही चेहरे बदलले, दाढी वाढवली म्हणून दिघे साहेब होता येत नाही किंवा बाळासाहेब होता येत नाही। त्यासाठी तशी कामं करावं लागतात।